जिल्हा स्त्री रुग्णालयातील 3ऱ्या मजल्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात पहाटे 3:30च्या सुमारास अचानक आग लागली. व्हेंटिलेटरमध्ये असलेल्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेच्या वेळी अतिदक्षता विभागात तब्बल 39 नवजात बालकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आग लागल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, नर्स आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. अनेक बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. मात्र या दुर्घटनेत 3 लहान बालकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 6 बालकांना पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, व्हेंटिलेटरमध्ये स्फोट कशामुळे झाला आणि या दुर्घटनेला जबाबदार कोण, याबाबतचा तपास सुरू आहे. या घटनेने रुग्णालय परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ते 2 वर्ष आधी झालं होतं म्हणून नवीन बिल्डिंग, नवीन सगळं. महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला मी पालकमंत्री असताना या बिल्डिंगची मंजुरात आहे. उद्घाटन करायला फार वलवल असते या लोकांची. काय डेव्हलपमेंट केली, काय केली हे मला राजकारण नाही बोलायचं आहे. पण सप्लायर कोण होता, ते इन्व्हर्टर मध्ये फॉल्ट होता का, व्हेंटिलेटरमध्ये फॉल्ट होता का, इलेक्ट्रिक कनेक्शन्समध्ये त्या ठिकाणी फॉल्ट होते का व्हेंटिलेटर का फुटतं, म्हणजे तिथं फॉल्टी व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत. 56% कमिशनवालं सरकार हे आहे आणि हे 56% कमिशनवालं सरकार याच्यावर दोषीच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. इन्फ्रामॅन म्हणून घेत असताना गरिबांकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. डफरीनमध्ये कोणी श्रीमंताचं लेकरू येत नाही. इथं गरिबाचंच लेकरू या ठिकाणी होतं. जी पोरं मृत्युमुखी पडली त्यांना मोठ्या प्रमाणात कंपेन्सेशन 3 आणि 4 लाख देऊन हे चालणार नाही बाबा. इथं जरा बघा, संसार थाटायला एखादं लेकरू NICU मध्ये त्या ठिकाणी, म्हणजे काय बोललं पाहिजे, मला शब्द कमी पडतायत. निषेध आहे या सगळ्या गोष्टींचा. लक्ष द्या इन्फ्रामॅन, इन्फ्रास्ट्रक्चरकडे थोडंसं लक्ष द्या. हे कोण सप्लायर्स आहे त्यांच्याकडे जरा कडक लक्ष द्या. कधी आदिवासी विभागाची पोरं, त्यांना फूड पॉयझनिंग होतं, कधी डफरीनमधले आग लागते, कुठं काय होतं, कोणाला जेवण भेटत नाही, इथं डॉक्टर्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही आहे. हे सगळं बंद करा. हे 56% कमिशनचं सरकार आहे असा माझा थेट आरोप आहे. आणि आरोपच नाही, हे सिद्ध झालेलं आहे. यांना काही घेणं देणं नाही आहे गरिबाचं. हे गरिबांकडे लक्ष देत नाही. त्याच्यामध्ये आज सकाळी 3:15 वाजताचे आसपास आपला जो स्त्री सामान्य रुग्णालय आहे अमरावतीच्या, त्याच्यामध्ये जे NICU आहे त्याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट आहे. त्यापैकी जो एक कंपार्टमेंट होता त्याच्यामध्ये आग लागली. 9 जे मुले होते जे इलाज घेत होते त्यापैकी 3 मुलांची मृत्यू दुर्दैवाने झालेली आहे आणि बाकीचे उरलेले 6 जे मुले आहेत त्यांना इतर शिफ्ट करण्यात आलेलं आहे. प्रायमा फेसी जो हा आग आहे ते जो व्हेंटिलेटर में आग लागलेली आहे, आता यांच्या पुढे आपण शोध करत आहे.